मानस, मानस, काय काय कशाला जागा केलंस मला? काय मस्त स्वप्न बघत होते मी माहिती. मी आणि वैदेही ना एकदम एवढ्या जवळ होतो. हो, एवढी जवळ होती? वैदू, अगं हिम्मत बघितलीस ना त्याची? तू जो कोणी या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. वैदू, काळजी घे ग. मी तुला आधीच सांगितलं ना, मला ना यात काळजी घेण्यासगळं खरंच काही वाटत नाही. आय मीन, मला हे सगळं खूप क्यूट वाटतंय. आणि समजा तो इथे आलाय तर तो माझ्या समोर का येत नाहीये? वैदू, हे असेच असतात, घाबरट. आई ग, घाबरट नाही, क्यूट. चल. मजा का माणसाची, क्यूट अँड ऑल. कधी ठेच लागल्यावर तोंडातून आपसुकच आई ग बरोबर तुझा काळजीने त्रासलेला चेहरा आठवतो. मला ना आज तुझी खूप आठवण येते. मी खूप मिस करते तुला. तुला माहितीये नाही, मला लहानपणी तुझ्या खुशीत राहायला आवडायचं. तुझ्या हाताने भरवून घ्यायला आवडायचं. तुझ्या बरोबर असताना मी कधी मोठीच होऊ नये असं वाटायचं. मोठी झाली ग पोर आपली, अगदी तुझ्यावर गेली आहे. वैदेही नुसती वयाने नाही मनाने मोठी झाली आहे, तिच्या आईसारखीच. मला खूप अभिमान आहे तिचा. तुझा होता ना तसाच. पण तू गेलीस ना आम्हाला मागं सोडून, त्या दोघांची जबाबदारी माझ्या एकट्याच्या खांद्यावर टाकून. नाही, मी तक्रार नाही करत आहे. तुला थांबवणं जसं माझ्या हातात नव्हतं तसं तुझं जाणं तुझ्याही हातात नव्हतं. जे नियतीच्या मनात होतं तेच झालं. पण तू अकाली आणि लवकर गेलीस. मी माझ्या पद्धतीने मुलांचा सांभाळ केला, त्यांना तुझी शिकवण द्यायचा प्रयत्न केला. आणि आज वैदेहीला पाहून मात्र तो प्रयत्न यशस्वी झाल्याचं समाधान आहे बरं का. बाकी तुझी उणीव जाणवतेच आहे ग, काय आयुष्यभर जाणवत राहील. आता आपल्या दोन्ही मुलांची शिक्षण लग्न करून दिली की तू माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण होईल. अरू, माझं परमेश्वराकडे आता एकच मागणं आहे. वैदेहीला माझ्या इतकाच प्रेम करणारा असा कोणीतरी मिळू दे, ज्यात वैदेहीच्या स्वभावाचे सगळे सूर मिसळून जातील ग.
आज माझा धन्य माऊली ग तुझे पाऊल माऊली ग तुझे पाऊल माऊली ग तुझे पाऊल विंदा काका, मनाचा ठाव घेणारं हे भजन खूप दिवसांनी ऐकू आलं आणि विनीतची आठवण तुम्हाला सतावत असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. नाही, त्याची आठवण नाही मला त्रास देत. त्याची आठवण यायची म्हणजे मी त्याला आधी विसरलं पाहिजे आणि ते शक्य नाही, कारण त्याचं आणि माझं नातंच तसं आहे. पण माझ्या मनात कुठंतरी एक सल दडू नये. माझा मुलगा विनीत माझ्या आयुष्यात असूनही माझ्याजवळ नाही, हेच ते दुःख. आणि ती आठवण गाडून टाकण्यासाठी मी देवाची करुणा भागतोय. पण नाही ना गाडली जात ती सल, कारण तुमचा देव नाही विसरू देत तुम्हाला त्यांनीच दिलेलं दुःख. विंदाजोबा, मला एक सांगा, तुम्ही त्या देवाची इतकी भक्ती करता, त्याच्यावर इतका विश्वास ठेवता, मग का त्याने विनीतला, तुमच्या सख्ख्या मुलाला, तुम्हालाच सोडून द्यायची बुद्धी दिली असावी? का लांब राहतोय तो तुमच्यापासून? तो राहूच कसा शकतो? आणि जर तुमचा देव आहे तर मग त्याला तुमच्या भक्तीची किंमत का नाही? मग तो आहे हे का म्हणायचं आपण? मला एक महत्त्वाचा क्लू मिळालाय. क्लू कोणता? हे बघ, तो जेव्हा निघाला ना तेव्हा मी नोटीस केलं की त्याच्या हेल्मेटवर एक लाल बदाम आहे आणि ना ते लाईट मध्ये ग्लो करत होतं. आता बघ, तो लवकरच सापडेल. आज आपलं ठरलंय, तू वहिनींना जाऊन तुझ्या मनातलं सांगतोयस. तू वेडा आहेस का? वेडा मी नाही, वेडा तू आहेस तिच्यासाठी. आणि आज मी ते तिला सांगणार आहे. तू ओळखतोस का मला? हो. व्हॉट? नाही म्हणजे आपली अशी ओळख नाहीये, तो ओळखतो तुला.